मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला पालीचा गणपती, महाडचा गणपती आणि श्री गगनगिरी महाराज यांच्या तिथे घेऊन जाणार आहे. आम्ही 7 ते 8 जणी विरारवरून निघालोय. सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देणारच आहे. विरारवरून दादरला आलोय आणि दादर ईस्ट आल्याच्या नंतर हे इथे प्रीतम हॉटेल दिसतंय, तिथे आमचा मीटिंग पॉइंट आहे. आता आमची बस येणार आहे आणि आता आपण जाणार आहोत. विरारवरून आम्ही 5:30 पावणे 6ला निघालो आणि दादरला 7 सव्वा 7ला पोहोचलोय. इथे आम्हाला 7:30ला भेटायचं होतं सर्वांनी. ही आहे ज्योती, ही यामिनी आणि तिची ही मुलगी प्रचिती. हॉटेलच्या तिथून आता आम्ही निघालोय. आमची बस आता ह्या कॉर्नरला येणार आहे. हे सगळे जण बरेच लांबून आले, त्याच्यामुळे जरा इथे चहासाठी ब्रेक घेतलेला आहे. ही आहे उत्तरा. हाय ताई, आपलं नाव काय? अनुराधा. कुठून आलात? दादर. तुम्ही कुठून आलात? वसई. ही दर्शना, ही ज्योती, या दोघी आणि मी असे आम्ही विरारवरून आलोय. कुठून आलात? अच्छा, हे दादा आहेत आणि ह्या ताई लालबाग वरून आलेले. ताई, आपण कुठून आला? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. भंडारी महासंघाचे अध्यक्ष तुषार कांबळे यांनी तथास्तु ग्रुपतर्फे ही पिकनिक आयोजित केलेली आहे. उत्तम व्यवस्था केलेली आहे. अगदी 10 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या काकाही या पिकनिकमध्ये सामील झालेले आहेत. बस आमची स्टार्ट झालेली आहे आणि आता आम्हाला इंदोरी पोहे आणि त्याचबरोबर जिलेबीचा नाश्ता सर्व झालेला आहे. त्याच वेळेला जादूगार PC सारंग यांनी आम्हाला बरेचसे जादूचे प्रयोग करून सर्वांची छान अशी एंटरटेनमेंट देखील केलेली आहे. बसमध्ये विविध गेम आम्ही खेळत होतो, जसे की पोस्टरला एक टिकली लावायची होती. एकदम छान. तिच्या मागे आहे. प्रथम आता वरद विनायक म्हणजेच महाडच्या गणपतीला आम्ही आता लाईन लावलेली आहे दर्शनासाठी. तिथे मंदिरात फोटो काढायला बंदी असल्यामुळे व्हिडिओ आणि फोटो काही काढू शकले नाहीत, तरी अगदी जिथे जमले तिथे मी घेतलेले आहेत फोटो आणि व्हिडिओ. आमच्या ग्रुपमधील सर्वांचं व्यवस्थित दर्शन झालं. बराच वेळ तिथे विश्रांती घेऊन आम्ही आता निघालो पाहिजे. महाडच्या गणपतीच्या देवळात हे तळं देखील आहे. इथल्या देवळाच्या बाजूला असलेल्या मार्केटमध्ये बऱ्याच जणांनी निर्गुंड, पोहे वगैरे असे बरेच पदार्थ खरेदी देखील केले. बसमध्ये आल्यानंतर ज्यांचा गेम राहिला होता त्यांनी परत गेममध्ये पार्टिसिपेट केलं. पोस्टरवर त्या टिकली लावायची होती. आम्ही एवढ्या सगळ्या स्त्रिया होतो, आम्हाला कोणालाच ते जमलं नाही. सगळ्यांनी ट्राय केलं पण कोणाला काही जमलं नाही. पण सर्वात शेवटी जे काका होते त्यांना अगदी जमलं
त्यांनी बरोबर त्या पोस्टरवर मध्यभागी अशी टिकली लावली आणि सगळ्यांना खरोखरच जादूचे प्रयोग करत असल्यामुळे सगळ्यांना त्याने एक जादूच करून दाखवला. परफेक्ट. आता पालीला उतरलो आणि आधी आम्ही आता पेट पूजा करणार आहोत. जवळच हे इथे मंदिर आहे, पण त्या देवळाच्या अगदी बाजूला उत्तम घरगुती जेवण मिळतं. गद्रे उपहारगृह तिथे आम्ही गेलो आणि भरपेट अगदी जेवण मनसोक्त आणि पूर्ण घरगुती अनलिमिटेड होतं ते जेवण आणि खरंच सात्विक जेवण जेवण. जेवल्यानंतर आम्ही आलो पालीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. सर्वात पहिलं परंपरेनुसार दिंडी विनायक यांचं दर्शन घ्यायचं असतं, ते आधी आम्ही घेतलं. त्याच्यानंतर पालीच्या गणपतीचं. पालीच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी तिथे फोटो सेशन केलं, आराम केला जरा. हाय करा. हाय हाय की बाय कळत नाहीये. बाय बाय. पालीच्या बल्लाळेश्वरचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी गोळ्यावर ताव मारला. बर्फाचा गोळा. अगदी शाळेचे दिवस आठवले. काला कट्टा पाली पालिका काला कट्टा. लहानपणीचे दिवस आठवले. शाळा शाळा. हाय आज नव्याने पालीला आल्यानंतर शाळेची आठवण झाली. फिरवते ना. थंडा थंडा कुलकुल नको वाटतं. हाय हाय. नाही व्हिडिओ आहे ना हा. तू व्हिडिओतून फोटो काढून घे. तिकडे हा ते गेले का हे लोक. गगनगिरी महाराजांच्या मठात खोपोलीला तिथे जेवण वगैरे झालं, गोळा वगैरे खाऊन झाला आणि तिथे ती बस आमची उभी आहे. आता तिथे आम्ही पोचतोय आणि आता आम्ही खोपोलीला पोचलोय. गगनगिरी महाराजांच्या मठात आलोय खोपोलीला. अगदी प्रसन्न वाटतंय. याच इथे पाण्यात गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली अनेक वर्ष आणि त्यांना तेव्हा माशाने देखील त्यांचे पाय खाल्ले होते, पुसले होते त्यांचे पाय. तर थोड्याच वेळात इथे पाणी सोडतात. आता तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली इथेही फोटो काढायला आम्हाला देत नव्हते आणि कसं कसं अगदी चोरून काढलेले व्हिडिओ आणि कसं आता आम्ही निघतोय. निसान झालेली आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आमची तिन्ही देवळातली दर्शनं झालेली आहेत. महडचा गणपती, पालीचा गणपती आणि गगनगिरी महाराजांच्या मठातले आमचं शेवटचं दर्शन होतं. म्हणजे तिसरा स्पॉट हा होता. सकाळी आम्ही निघालेलो 8 वाजता दादरहून आणि आता 6:30 वाजता आमची तिन्ही ठिकाणं मस्त फिरून झालेली आहेत.
गगनगिरी महाराजांचे मंदिर आहे. त्यांचं मठ किती सुंदर असं सुंदर असं दृश्य आहे हे बघा. कितीतरी वर्ष त्यांनी तपश्चर्या केली ना ह्या पाण्यामध्ये. पाय कोपरले. आणि हे पाणी हे बघा हे असं जात आहे ह्या रोड खालून ते बघा तिकडे हे बघा. सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित झालं. तुम्ही देवस्थानात छान दर्शन झालं. सगळ्यांनी अगदी एन्जॉय केली होती तुम्ही देवदर्शनाची सवय. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला नमस्कार ताई. ताई ह्या पिकनिकला येऊन तुम्हाला कसं वाटतंय? अगदी खूप छान वाटलं. म्हणजे विशेष म्हणजे काय की आता कसं म्हणजे तरुण ट्रिप काढत असतात, तरुणांच्या बरोबर त्यांची फॅमिली वगैरे असते, पण आम्हाला आता आम्ही तुमच्यामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त वयाचे आहोत आणि तुम्ही आम्हाला मान दिलात म्हणून सगळ्यांचे आभार. आणि ही जी ट्रिप म्हणजे सहल आयोजित केली त्या आयोजकांचे खास आभार की त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, बोलवलं आणि आमच्याकडून थोडीफार जी काही सेवा झाली असेल ती तुम्ही गोड मानून घ्या आणि दरवर्षी अशी ट्रिप काढा. आम्ही असू पण हे आनंदाचे क्षण सगळ्यांना अनुभवता यावेत. आणि या आजचा सोहळा खरोखर एक तर देवाचं दर्शनही झालं आणि खूप दिवस कारणी लागला आणि खूप दिवसभर मनोरंजन. सगळ्या मैत्रिणी म्हणजे ते ओळखीचे नव्हते ते आपले ओळखीचे झाले. एकच कुटुंब झालं आपलं सगळं असं मी म्हणते. आणि असंच प्रगती करत राहा तुम्ही. आमच्या प्रत्येक पिकनिक मध्ये तुम्ही यायलाच नाही. जमलं तर येईल. नक्कीच प्रयत्न करतो. धन्यवाद. सर्वांना छान जादूचे प्रयोग करून दाखवले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. ना माझे तुषारशी ओळख होती किंवा कोणाशी ओळख होती आणि मी मोबाईल मध्ये अगदी कच्चा आहे. मोबाईल मध्ये कळत नाही. मला नातवंडांची मदत घ्यावी लागते. पण ते एकूण हे करता करता फेसबुकवर भंडारी महासंघ. आता भंडारी म्हटल्यानंतर मी भंडारी, मला जातीचा अभिमान आहे. भंडारी म्हटल्यानंतर मी हे केलं म्हटलं फ्रेंडशिपसाठी. आणि नंतर मग पिकनिकचं कळलं. आता पिकनिक कळलं त्याचा फिरलो मी खूप. त्याचा माझ्या कलेमुळे वगैरे खूप फिरलो. चला एक आमचा भंडारी काहीतरी करतोय. मी ताबडतोब त्यांना म्हटलं आमचे 2 नावं तुम्ही हे करायची, मी आणि मी. आणि आज बसमध्ये चढेपर्यंत तुझ्याचे माझे परिचय नव्हते. फक्त फोनवर आम्ही बोलत होतो. आणि ते झालं म्हटलं चला मी करतोय काहीतरी माझ्या समाजासाठी करतोय, माझ्या जातीसाठी करतोय. मी कोणाला ओळखत नव्हतो. तर जी थोडीशी म्हणजे तुमचे काय करमणूक करण्याची संधी मला तुम्ही दिलात, मी तुमचे आभार मानतो. आमचं भाग्य तुमची कला आम्हाला बघायला मिळाली. थँक्यू. आणि हे जस्ट एक झलक कुठेतरी माझे काय मुख्य म्हणजे जादुई कला अशी आहे की तिथे भाषेचा प्रश्न येत नाही, वयाचा प्रश्न येत नाही. आणि कोणी जरी भेटला जादूगार काहीतरी दाखवा ना, अहो आमचे जादूगार पण सांगतात तुम्ही सर काहीतरी दाखवा ना. आणि मला माहिती आहे एक सेकंद, मुख्य म्हणजे ह्या एज मध्ये ते एवढे ऍक्टिव्ह आहेत तर आपल्या सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. नाही हे सगळं तुमचं सहकार्य मिळालं म्हणून झालं. आता मी धडपडत होतो, ज्याला माहित तो म्हणतो कदाचित पिऊन हे करतो.
एनिवे, तर थोडीशी तुमची सेवा करायला मिळाल्या, तुम्हाला तुमचं मनोरंजन करू शकलो त्याबद्दल धन्यवाद. आणि आशा करतो की परत कधी आपण भेटू. नक्कीच. जगलो असतो तर नक्कीच भेटेन तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. ज्योती, आपण जी आता पिकनिक जी ऑर्गनाईज केलं आपल्या भंडारी समाजातर्फे, तर काय तुला त्याबद्दल म्हणायचं आहे? भंडारी समाज म्हणजे बोलल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो आपण भंडारी असल्याचा. आणि भंडारी समाज महासंघ म्हणजे हा गोव्यापासून कोकणापर्यंत हो, तर सर. मुंबई ठाण्यापासून तर विरार म्हणजे पालघर पासून पसरलेला आहे. तर आपण एवढ्यामध्ये महिला आहेत का त्यांचे एवढे ग्रुप आहेत, एवढ्या महिला आपल्यामध्ये सहभागी आहेत. आणि भंडारी महासंघ हा नेहमी प्रत्येक उपक्रम वेगवेगळे राबवतो, नवीन नवीन उपक्रम. आणि त्याच्यामध्ये आम्हाला भंडारी महासंघाचा अध्यक्ष तुषार सरांचा आम्हाला महिलांना खूप म्हणजे पाठिंबा आहे. तुषार सर आम्हाला नेहमी आम्हाला सपोर्ट करतात कुठल्याही कार्यामध्ये. मी त्यांना सांगितलं सर आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा, तर सर लगेच मॅडम तुम्ही घ्या, मी आहे तुमच्या पाठीमागे. असंच आता आपण एक भव्य मेळावा घेणार आहोत, वधूवर मेळावा. आता आपण घेतलाच गेल्या महिन्यामध्ये मुंबईला. आता असाच एक आपण मेळावा महिलांचा घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण महिलांचे म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही जेंट्सला पण बोलवणार, असं महिलांचाच घेणार असं नाही, तर सगळ्यांनी यायचंय त्याच्यामध्ये. आणि आपण पुढलं नेक्स्ट आम्ही ही पिकनिक आता सगळ्यांना आवडली, खूपच छान झाली दर्शन वगैरे आणि सगळ्यांना म्हणजे एन्जॉय पण केलं. तर असंच आम्ही परत दुसरी पिकनिक काढणार आहोत. तर बहुतेक कोकणातलं चाललंय आमचं. तर तिकडे आम्ही वधूवर मेळावा पण आमचा आहे, बरेच प्रोफाईल आहेत तिकडचे ते बोलवत आहेत, तर तिकडे पण जाणार आहोत. आणि आपली एक पिकनिक पण होईल, तर आपण तो प्रयत्न करतोय. तर बाकीचं पुढचं तुझ्याचं काय होतील तर तू तू करत असलेल्या कार्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्याबरोबर आम्ही सर्व आहोतच. नमस्कार. आपल्या आज भंडारी महासंघाचे अध्यक्ष तुषार कांबळे सर आणि आजच्या पिकनिकचे ऑर्गनायझर. आपली आजची पिकनिक कशी आणि काय झाली थोडक्यात तुम्ही सांगा. बाकी सगळे बाकी नाही, पण त्यांनी सांगितलं, पण तुम्ही तुमचं हे सांगा. पिकनिक आपण अरेंज करतो कारण आपण आपल्या जे रोजच्या जीवनामध्ये जी कामं करतो, आपला ऑफिस म्हणा किंवा घरची कामं, बिझनेस, त्यातनं एक आपण एकत्र यावं आणि गेट टुगेदर सारखं आपण एक करावं म्हणून पिकनिक आपण अरेंज करतो. हा, पुढलं नियोजन काय पुढलं नियोजन तुम्ही ठरवा सगळ्यांनी कुठे जायचंय. तसं मग कोकणामध्ये तर कोकणामध्ये अरेंज करीत नाही, कारण खूप सारे कॉन्टॅक्ट आहेत माझ्या कोकणात. आणि स्वतः कोकणातला आहे म्हणून आपण माझं गाव मालवण आहे, तर आपण त्या एरियामध्ये मालवण म्हणा, देवगड, कणकवली, कुडाळ तिथे करू शकतो आपण. तर तारकर्ली किंवा जो कोस्टल एरिया आहे पूर्ण तोंडोली वगैरे तिथे आपण करू शकतो पिकनिक वगैरे. तिथे गेस्ट हाऊस ओळखीचे आहेत आपल्या. थँक्यू तुषार सर. आज आपल्यामुळे आम्हाला ह्या पिकनिकमुळे सगळ्यांची ओळख झाली, सगळे नवीन नवीन चेहरे आहेत, नवीन नवीन माणसं भेटली आणि सुंदर अशी आपली आजची पिकनिक झालेली आहे. याचं श्रेय आपले अध्यक्ष तुषार कांबळे सर आणि उपाध्यक्ष ज्योती राऊत सगळ्यांचं आणि अशाच प्रकारे त्यांनी आता पुढील पिकनिकची अरेंजमेंट करावी आणि आम्हाला घेऊन जावं. नक्की नक्की नक्की. आशा मॅडम, आपण थोडी भंडारी समाजाबद्दल माहिती द्या, 2 शब्द बोला. ऍक्च्युली आपण खूप प्रयत्न करतो की आपण वेगळं नेहमी काहीतरी म्हणजे भंडारी लोकांसाठी ऑर्गनाईज करू शकू. तर आपले वेगवेगळे उपक्रम तर चालूच असतात. आणि ही पिकनिक आपण फक्त भंडारी लोकांसाठी नाही तर इतर लोकांसाठी पण आहे, जी म्हणजे एकदम कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि नेहमीचा असा आपला रेकॉर्ड आहे की आधी आलेले लोक नेहमी येतात आपल्या बरोबर, कारण सगळ्यांना एकत्र भेटता येतं त्या निमित्ताने. कारण आपल्या समाजामध्ये खूप वेगवेगळी लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, तर एकत्र आल्यामुळे त्यांच्यावर ओळखी होतात, आपल्याही ओळखी वाढतात आणि थोडं वेगळं रिलेशन निर्माण होतं ना एकमेकांबरोबर. जर आपण नुसतं कॉलवर किंवा कधीतरी म्हणजे आपण भेटलो कार्यक्रमात तर तेवढं होऊ नाही शकत. पिकनिक एक फार वेगळा एक्सपिरियन्स असतो. आणि देवदर्शन आपण जानमध्ये वगैरे मोस्टली करतो, जेणेकरून वर्षाची सुरुवात आपण बाप्पाच्या दर्शनाने करू. त्यावेळेस मध्ये झालं, पण ठीक आहे. असंच नेक्स्ट पण पिकनिक मध्ये मॅक्सिमम लोकांनी येण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपला परिवार हा वाढत जाईल. एवढंच मी बोलून संपवते. थँक्यू आशा मॅडम. आपल्या भंडारी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत तुषार सर, त्यांनी आपली जी पिकनिक आयोजन केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली? अतिशय सुंदर.
नमस्कार, माझं नाव उत्तरा सुरेश मुळगेकर. महासंघातर्फे आपल्या नेहमी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विहिरीने आम्ही सगळेजण भाग घेत असतो त्याच्यामध्ये, की सगळ्यांना भेटावं हा एकच उद्देश असतो. कारण प्रत्येक जण बिझी असतो आपापल्या कामामध्ये आणि ही पिकनिक आज अरेंज केली म्हणजे महाग पवित्र महिना, बाप्पाचा जन्मदिवस भाग महिन्यात येतो आणि आपल्या सर्वांचं दर्शन झालं बाप्पाचं या 2 अष्टविनायकांपैकी झालं. म्हणजे सुरुवात वर्षाची खूपच छान झालेली आहे आणि सर्वांनी एकत्र असेच या, सहकार्य करा आणि सगळ्यांनी आनंद घ्या. तुम्हाला मजा आली? अतिशय मजा आली. आमचं सफाळ्याला रिसॉर्ट आहे, हाऊस ऑन शोर, 20 टच प्रॉपर्टी आमची आणि ती घेताना असाच उद्देश होता माझा की आपल्या लोकांना चांगलं काहीतरी देता यावं. त्यामुळे आम्ही स्वतःहून करतो आणि आपल्या भंडारी समाजाला आम्ही कन्सेशन देणार. त्यामुळे सगळ्यांनी एकदा या आणि चांगला अनुभव घ्या तिकडचा. जेवण वगैरे धन्यवाद मॅडम. सफाळा म्हणजे आम्ही स्टेजचा आहे पण आपल्या समाजासाठी आपण बंडे अरेंज करू. म्हणजे या एकदा सगळ्यांना. आम्ही स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे. आम्ही अनुभव घेतलेला आहे. खूप सुंदर आहे, सर्व्हिस सुंदर आहे. त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागे मस्तपैकी समुद्र आहे, तिथेही तुम्ही लोक घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. नशिबाने मिळतं असं मला वाटतं आणि जे आम्हाला मिळालंय ना त्याचा उपभोग सगळ्यांनी घ्यावा. कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायला सहसा कोण जात नाहीये किंवा जंगलात आहे, त्यामुळे तिकडे डेअरिंग पण कोण करत नाही. पण माझा मुलगा म्हणाला नाही मम्मा मी राहतो तिकडे आणि आज तो तिकडे राहिलाय आणि आम्ही स्वतः जेवण करतो. त्यामुळे आमचं फूड स्पेशल आहे. सगळेजण येतात ना ते जेवण आवडतं त्यांना म्हणून ते येतात. मग कमर्शियल म्हणून नाही, टच हा आमचा घरगुतीच ठेवलेला आहे. आपण सगळ्यांनी नक्की या. थँक्यू. हो आम्ही नक्की येऊ मॅडम. तुम्ही आम्हाला कन्सेशन द्या. येस येस. नमस्कार, आम्ही मी या भंडारी महासंघातर्फे जी पिकनिक आयोजित केली आहे, फर्स्ट टाइम तू ह्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केलाय, तर कसं वाटतंय तुला? खूप छान, अतिशय सुंदर. मला ऍक्च्युली भंडारी महासंघाचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे ज्योती राऊत मॅडम म्हणजे माझे वहिनी, त्यांचेही आभार मानते. कारण त्यांच्यामुळे मी हा भंडारी महासंघात प्रवेश केला, तोही वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने. वधूवर मेळावा जेव्हा ऑर्गनाईज केला तर वहिनीने मला सांगितलं की तूही तिकडे वधूवर मेळाव्याच्या ह्याला ये, आणि अशा प्रकारे माझी एंट्री वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने भंडारी महासंघात झाली. आणि आता खूप छान माझा एवढा सुंदर आपला असा परिवार मला लाभलेला आहे ते ज्योती वहिनींच्याच निमित्ताने. आपले अध्यक्ष तुषार कांबळे सर आणि आपल्या सेक्रेटरी अश्लेषा मॅडम, खूपच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि मला खूप छान वाटतंय की आज असे चांगले माणसं आपल्याला भेटली, तीही ज्योती राऊत यांच्या निमित्ताने. त्यामुळे ज्योती वहिनीचे खूप खूप आभार आणि तुम्हा सर्वांचे आभार. असेच पुन्हा पुन्हा नव्याने आपण पिकनिक काढत राहू आणि भेटत राहू. तू येत राहा. हो नक्कीच. चल बाय, तू आलीस त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना छान वाटलं. ओके, धन्यवाद. मी माझ्या मुलाचं लग्नासाठी मी आपला वधूवर मेळामध्ये बसायला आलो होतो आणि ते प्रोग्राम बघूनच मला खूप आवडलं आणि लगेच तुम्ही पिकनिक अरेंज केली तर मी बहुतेक दुसऱ्याच दिवशी पैसे मी पाठवले. पण आपला भंडारी समाज जिथे जातो आणि जे भंडारी समाज आता मुला मुलीचे जे लग्न करायचं, माझ्या मुलासाठी मी शोधतोय, मुले खूप पापड बेळावा लागतं. तर तुम्ही ह्याच्यासाठी जास्त प्रयत्न करा. आम्हाला आमची काही मदत हवी तर आम्ही, तुम्ही सांगा कुठलं तरी हार्डवर्क काम करायचं तर करू शकतो. माईकवर बोलता येत पण कुठलंही काम असेल, मी गव्हर्नमेंट मधून रिटायर झालेलो आहे आणि आता मुंबईलाच राहणार. मी गुजरातला होतो, अच्छा. आता मुंबईला मुलासंगतीच राहणार. एक तर मुलाचं लग्न करायचं आहे, त्यासाठी असल्याचं मॅडमला मी सांगतो की तुम्ही जरा हार्डवर्क करा. म्हणजे जे काय आपण नंबर पाठवतो ते त्यांना लवकर सर्व्हिस द्या की जेणेकरून लग्न जास्त जमतं. हा एक मोठा उद्देश आहे. आता सगळ्यांचे हे प्रॉब्लेम जास्त आहे. सगळ्यांची लग्न नाही पण तुमचा पुरा डेटा जो आहे ना, तो मी कमी 1000-1200 मुला मुलीचा डेटा सगळा वाचलाय. त्याबद्दल काय वाटतं? नाही, तुमचा जो टीम आहे ते ऍक्टिव्ह आणि असल्याचा मॅडमना मी एकदा फोनवर बोललो पण आहे की तुम्ही हार्डवर्क करा.
यंग पिढीसाठी, तर ते मग पुढे काम करेल ना. बरोबर. तर आमचं जर आता वय झालेलं आहे तरी आम्ही काम करायला तयार. तुम्ही बोलवा, आम्हाला काहीतरी शिक्षण द्या, आम्ही आमच्या ह्यानी जे काही आपल्याकडे कला आहे ते आम्ही देऊ. धन्यवाद दादा. ओके. खूप छान, खूप नवीन लोकांची मैत्री झाली. आणि मी पण एक भंडारी आहे, पण माझं लग्न दुसऱ्या कास्ट मध्ये झालेलं आहे, पण तरी मी सोडलेलं नाही. अजूनही मी महाराष्ट्र म्हणजे भंडारी लोकांमध्ये वावरत असते. आणि हे काही काम तुम्ही करताय ते खूप छान करताय आणि खूप नवीन ओळखी झाल्या. आणि यानंतर पण मला तुमच्याबरोबर पिकनिकला यायला. अरे वा वा, धन्यवाद मॅडम. आणि हे सगळ्यामध्ये ज्योतिताईचा खूप मोठा हे आणि त्या माझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणी असतात. त्यांना मी एक फोन केला तर सगळ्या ठिकाणी त्या माझ्याबरोबर येत आहेत. थँक्यू मॅडम. आपली सहल ही दरवर्षीप्रमाणेच आहे, परंतु आज मी जे भंडारी महासंघाबरोबर लॉकडाऊनच्या आधीपासून जॉईन आहे आणि तुषार सर, श्रेषा मॅडम यांच्या बरोबर मी कार्यरत आहे. ज्योतिताई आहेत आणि पिकनिक आणि बाकी इतर प्रोग्राम इथे छान करतात सगळे. हल्ली मी नसते त्यांच्यात, पण केव्हा तरी असते. अशाच आमच्यासोबत प्रत्येक पिकनिकला, प्रत्येक इव्हेंटला हजर राहत जा. आणि छान वाटलं तुमच्याबरोबर. एकदम उत्कृष्ट सुगरण आहे. वा वा. हाताला चव आहे. अरे वा. मी त्यांच्या घरी ठेवलेली आहे, मला माहिती आहे. आणि त्या म्हणजे त्या ऑर्डर पण घेतात जेवणाची वगैरे. खूप छान, त्यांच्या हाताला खूप चव आहे. थँक्यू. जय भंडारी. जय भंडारी. थँक्यू मॅडम. छान वाटली मला ही भंडारी याची मीटिंग वाटली नव्हती. माझी मैत्रीण माझ्या सोसायटी मधली लीना साटम यांनी मला सांगितलं, अहो ताई तुम्ही येताय काय पिकनिकला? म्हटलं कुठे आहे? तर आहे, माझ्या मैत्रिणीने मला सांगितलंय. हो म्हटलं मी येते, माझं नाव लिहूया आणि मला ताबडतोब पैसे द्या, पुढे करा. तर त्या बोलल्या हो हो, पैशाचं काय काळजी करू नका, पैसे देते मी. पण आजचं तुम्हाला कसं वाटलं? भंडारी नाहीये. आणि स्नेहलच्या ओळखीने मी पाहिलं तिथे व्हॉट्सअपला एक दिवसाची पिकनिक. मी लगेच रात्रीच त्यांना मेसेज केला, मला सकाळी फोन करा आणि मला कळवा, मला यायचं आहे. तुम्ही कोण, त्या बाकी कोण काय मला काही एक माहित नव्हतं. मी त्यांच्या ह्याच्यावरती पैसे लगेच पाठवून मी तुमची अच्छा, म्हणजे स्नेहलताईंच्या ओळखीने तुम्ही आज इकडे आलात. पण खरं मी सांगते तुम्हाला मनापासून की आपल्या हे मैत्रीचं जे झाड उगवलंय ते असंच अखंड पूर्ण राहू दे. बस आपण त्या झाडाच्या ज्या फांद्या आहोत सगळ्या अशाच तेवत राहू दे. आणि तुमचा सहवास तुम्ही युवा पिढी असून सुद्धा आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्यात सहभाग करून घेऊन जे तुम्ही सहकार्य आमच्या बरोबर आम्हाला दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. कारण तुम्हाला खूप आशीर्वाद. बाकी आम्ही तुम्हाला तर काही देऊ शकत नाही. नाही, आशीर्वादच आमच्यासाठी. नाही, खूप म्हणजे एवढं एन्जॉय केलं की म्हणजे आता आम्ही आमची सर्व्हिस झाली, आम्ही रिटायर झालो, आम्ही घरी बसलो. या धकाधकीच्या जीवनामधून कुठून तरी छोटस एक वाऱ्याची झुळूक बाहेर काढावी तशी तुम्ही काढली. आम्ही त्या तुमच्या झुळकीमध्ये सहभागी झालो. आम्ही तो आनंद व्यक्त करू शकत नाहीये, पण खरोखर नंतर ज्यावेळी तुम्ही कधी हे असं पूर्ण हे करणार तेव्हा आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. नक्की नक्की तुमच्या नक्की तुम्हाला आनंदामध्ये नक्की सहभागी कळवू. होणार. तुमचे मला खूप आवडणार असं एन्जॉय करायला तुमच्या बरोबर. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप अगदी मनापासून तुम्हाला मी आशीर्वाद देते की तुमच्या आशीर्वादाची आम्हाला अत्यंत गरज आहे. आणि असेच आशीर्वाद तुमचे आमच्यासोबत आम्ही काही देऊ शकत नाहीये, पण परमेश्वराला हेच सांगेन की तुम्ही आज छान जात धर्म मी काही नाही. मी तुम्ही सगळे हात ते माझे हात, मी तुमची आहे एवढंच मला माहित आहे. बाकी काहीच नाहीये. आपण कोणाचं म्हणजे कुठली जात कुठल्या धर्माच्याशी नाही करायचं आहे. आपण जे कुटुंब तयार केलंय खूप तुमचं मोठं आहे. मी ऐकते तुम्ही मगापासून सगळ्या बोलता. मी म्हणजे त्याच्यामध्ये मी तर एक छोटीशी ठिंगी आहे, त्याच्यात मध्ये काहीच नाहीये. पण तुमच्या ह्याच्यामध्ये आनंद मी एवढा व्यक्त करते की तुम्ही खूप खुश आहे. अगदी. कारण मला म्हणजे त्याचं कारण हे आहे. हा बस. धन्यवाद म्हणजे त्यांच्याकडे पण मला रोज जाणं येणं नाही, केव्हा तरी बोलणं, पण एक मायेचा धागा कुठेतरी मी बांधून ते ठेवलाय. गणपतीला तो त्यांनी हे केलं. पण त्यांनी बरोबर निवडून 23 माणसं घेऊन आले. हो हा बरोबर. आणि असेच तुमचे खरोखर आशीर्वाद म्हणजे आमच्यासोबत खूप राहू छान देत. वाटलं बाबा. आमच्या भंडारी खरोखर समाजाला खरोखर. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची तुम्हाला आवश्यकता आहे. खूप चांगला आशीर्वाद देऊन तुमची खूप भरभराट होऊन दे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सहभाग करून घ्या
प्रत्येक पिकनिकला तुम्ही कारण माझं कोण नसून द्यायचं मला त्याच्याशी काही नाही. तुम्ही जे आहात ते सगळे माझे आहात. बस स्नेहलताई तुम्ही आता असेच त्यांना कळवत राहा पुढच्या पिकनिकसाठी. धन्यवाद. मग खरं माहिती नव्हती, पण वाया जसं माझ्या काकांना मेसेज आलेला लास्ट टाइम तुमचं वधूवर मंडळ होतं असा हे मेळावा होता, त्यांनी तो माझ्या भावासाठी मला फॉरवर्ड केलेला. पण काही कारणामुळे मला येता नाही आलं तिथे वधूवर मेळा. पण त्यानंतर त्यांच्या ज्योती मॅडमच्या मुळे मला ते गेल्या वेळी जी पिकनिक गेली त्याबद्दल कळलं, पण आम्हाला तेव्हाही येता नाही आलं कामामुळे. पण ह्यावेळी कांबळी सरांशी कॉन्टॅक्ट झालं माझ्या बहिणीचा आणि ह्या पिकनिक बद्दल कळल्याबरोबर आम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून आणि खूप छान वाटलं. माझ्या आईला जायचंच होतं बाहेर आईसाठी. आई आलेले आहेत. तिला खूप आवडतं बाहेर फिरायला. त्याही इथे पिकनिकला आल्यात आणि खूप छान तुम्हाला तुमची काही गैरसोय झाली नाही. खूप छान आहे. परत आम्ही पुढच्या पिकनिकला तुमचं जेवढं काय जमेल आहे? तसं त्या याला येऊ कार्यक्रमाला. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आजच्या पिकनिक मध्ये खूप मजा आली आणि असेच प्रत्येक वेळेला पिकनिक जर तुम्ही अरेंज केली तर आम्हाला सहभागी करून घ्या. नक्कीच नक्कीच नक्कीच. अशी चांगली पिकनिक व्यवस्थित मजा आली. तुमची काय सुंदर माझी मैत्रीण असलेशा तिने मला invite केलं. हिच्या ह्या मैत्रीण आहेत. सो अस्लेशाने मला इन्व्हाइट केलं. काय करतेस घरी येस ना सुट्टी आहे ना मग चल माझ्या बरोबर आणि मी सहज आले. सो आय रिअली एन्जॉय. खूप छान वाटलं सगळ्यांसोबत आणि दर्शन पण खूप छान झालं. खूप व्यवस्थित प्लॅनिंग होती. वेळेवरती सगळ्या गोष्टी झाल्या आणि सगळ्यांच्या सोयीने म्हणजे एल्डरलीज पासून यंगस्टर्स पर्यंत सगळ्यांच्या सोयीने सगळ्या गोष्टी झाल्या आणि एव्हरीथिंग वॉज व्हेरी गुड अँड आय रिअली लव्ह इट. आणि अस्लेशाला मी आता जस्ट बोलली मगाशीच की ट्रिप्स असेल तर प्लीज मला इन्व्हाइट करा. मी फॅमिली येत जाणार आता. नक्की नक्की. मला खूप आवडली तुमची पिकनिक आणि बरेच दिवस म्हणत होते की जाऊया कुठेतरी बाहेर यांना. मग मुलींना माझ्या सांगितलं तुला जायचं आहे तर मी या काकींची तुला ओळख घालून देतो. त्यांनी फोन नंबर दिला. मग आम्ही फोनवरतीच बोलत होतो. कुणा सांगते कुणाचे चेहरे बघितले नव्हते. मग मी यांना काय हे विचार सकाळी पण गाडी नाही कोणच नाही तिथं ओळख नाही तर कुणाला भेटायचं. आम्ही लवकर उठून आलो. पहिला तर आम्ही दादरला आलो. ह्याला चुकून आलो. तिथं रडायला लागला जागा झाल्यावर. मग म्हटलं आता काय करूया. मग आम्ही ड्रायव्हरला फोन करला जागा आहे का एक सीट खाली आहे का. त्याने म्हणाले आणा घेऊन या. मग मुलग्यानं आमच्या घाटकोपरला आणून सोडलं. मला खूप आवडलं म्हणजे त्याला पण आनंद भेटला. त्याला पण यावं असं आम्हाला सोडून तो कुठं राहत नाही. खूप म्हणजे सगळ्यांनी समजून घेतलं आणि सगळी कुणाची ओळख नसून सुद्धा ओळख झाली. मला खूप बरं वाटलं. आजचा दिवस छान गेला. थँक्यू. पिकनिक जर आपण अरेंज केली तर तुम्हाला येऊ नक्कीच येऊ. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते एक छानशी कमेंट करून मला नक्की सांगा. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि ज्यांना कोणालाही आमच्या तथास्थ ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते. नक्की जॉईन व्हा आणि पुढच्या पिकनिकला आपण सर्व एकत्र जाऊया. लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सेफ. तोपर्यंत बाय बाय.